Hello friends, I am SB Bhamre from JR Sapat Junior College, Nashik. I welcome all of you to the fourth lecture of differential equations. In this session, we are going to learn what is homogeneous differential equation and how to find solution of homogeneous differential equation. Differential equation आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कशाला म्हणतात differential equation? Those equation which are consisting terms of derivatives are called differential equation. मग त्याचा स्पेशल टाईप होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. होमोजिनियस या शब्दाचा जर डिक्शनरी मिनिंग तुम्ही बघितला तर त्याचा अर्थ होतो अशी एखादी गोष्ट की ज्याचे सगळे पार्ट्स हे एकसारखे आहेत. आता इथे मी काही डिफरन्शियल इक्वेशन्स लिहितो आणि त्यातील काही हे होमोजिनियस असतील आणि काही नसतील. तुम्ही ऑब्झर्व करून त्यातून कन्क्ल्युजन काढायचं की त्या इक्वेशन्सला का होमोजिनियस म्हटलं आहे आणि इतरांना का नाही म्हटलं आहे. आता इथे तुम्हाला 4 डिफरन्शियल इक्वेशन्स दिसत आहेत. आता त्यातील जे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन्स आहेत तिथे मी टिक करतो. दिस इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 1. दिस इज ऑल्सो होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 4. दिस इज नॉट डिफरन्शियल इक्वेशन, सॉरी, this is not homogeneous differential equation and it is also not differential equation. आता ऑब्झर्व करा बरं, why first two are called homogeneous differential equation and last two are not homogeneous differential equation, are not homogeneous differential equation. होमोजिनियसचं मिनिंग आहे की ज्याचे सगळे पार्ट्स हे एकसारखे आहेत. आता एकसारखे हे कुठल्या अनुषंगाने आपल्याला बघायचं आहे? डिग्री. सी एक एक इक्वेशन आपण बघूया. प्रत्येक टर्म सेपरेटली आपल्याला बघायची. एक्सची डिग्री किती आहे? पॉवर 1. वाय डी वाय बाय डी एक्स, वायची पॉवर 1. या इथे सेकंड याच्यामध्ये 3x³ ही एक टर्म झाली. याची डिग्री कशी ठरवली जाईल? एक्सची पॉवर 3, वायची पॉवर 1, 3 + 1 4. तर अशा प्रॉडक्ट फॉर्ममध्ये ज्यावेळेस तुम्हाला व्हेरिएबल्स मिळतील तर त्यावेळेस तुम्हाला प्रत्येकाच्या पॉवरची ॲडिशन करावी लागेल. ओके. XY³ 1 + 3 4, x² y² 2 + 2 4. प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे? 4. इथे प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे? 1. सो दॅट्स वाय दिस इज कॉल्ड होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 1. दिस इज कॉल्ड होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 4. आता इथे बघूया थर्डमध्ये याला का नाही म्हटलं आहे होमोजिनियस. इथे एक्सची पॉवर 1, मग या टर्मची डिग्री झाली 1, एक्सची पॉवर आहे 2, वायची पॉवर आहे 1, 2 + 1 3. इथे या टर्मची डिग्री आहे 1, या टर्मची डिग्री आहे 3, म्हणून हे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन नाही. त्याचप्रमाणे फोर्थमध्ये या टर्मची कशी डिग्री ठरवणार तुम्ही? 1 + 1 2, 2 सारखी आहे. पण इथे थर्ड टर्ममध्ये एक्सची पॉवर 1 म्हणजे याची डिग्री किती झाली? 1. प्रत्येक टर्मची डिग्री एकसारखी नाही म्हणून हे होमोजिनियस डिफरन्शियल नाही. इथे प्रत्येक टर्मची डिग्री सारखी आहे 1. दॅट्स वाय इट इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. नाउ वी विल सी हाऊ टू सॉल्व होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. एकदा तुम्हाला कळालं की गिवन डिफरन्शियल इक्वेशन हे होमोजिनियस आहे तर त्याच्यासाठी एक स्पेसिफिक मेथड आहे. इथे आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करायचा आहे. आणि मग सबस्टिट्यूशन काय घ्यायची आहे? टू सॉल्व होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन वी विल टेक द सबस्टिट्यूशन आयदर y = vx और u = vy. जनरली आपण y = vx ने मॅक्सिमम आपले प्रॉब्लेम्स हे सॉल्व होतात. नाउ हियर वी हॅव टू सॉल्व दिस गिवन डिफरन्शियल इक्वेशन. लेट्स चेक इट इज होमोजिनियस और नॉट. x², इट्स डिग्री इज 2 = x², परत या टर्मची डिग्री 2 आहे, प्लस xy या टर्मची कलेक्टिव्ह डिग्री कशी ठरवली जाईल? दोघांच्या पॉवरची ॲडिशन 1 + 1 2. y² डिग्री 2. प्रत्येक टर्मची डिग्री काय आहे? 2.
दॅट्स वाय इट इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आणि होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करण्यासाठी आपण सबस्टिट्यूशन घेणार y इज इक्वल टू Vx. This is given differential equation. Therefore, dy by dx is equal to, we can write right hand side as it is upon this x square. Okay, as this is homogeneous differential equation, so we will take the substitution y is equal to Vx. So put y is equal to Vx, differentiate this with respect to x, so we get dy by dx is equal to UV rule, product rule, v as it is, derivative of x is 1 plus x dv by dx. Okay, then substitute for dy by dx in 1. Therefore 1 becomes v plus x dv by dx is equal to, on the right hand side put y is equal to Vx, x square as it is, x पण तसाच राहील, y च्या ठिकाणी काय लिहिणार Vx प्लस काय y स्क्वेअर म्हणजे Vx ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. आता सिम्प्लिफिकेशन पार्ट आहे. एक्स स्क्वेअर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, परत इथला एक्स स्क्वेअर इज कॉमन, सो इंटू ब्रॅकेट 1 प्लस वी स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, v प्लस एक्स dv बाय dx इज इक्वल टू दिस. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार, दिस वी विल कम टू द राईट हँड साईड. Therefore x dv by dx is equal to 1 plus v square minus v get cancel. Now see this equation, x dv by dx is equal to 1 plus v square, that is x dv by dx is equal to 1 plus v square. Variables are separated, isn't it? x एका बाजूला आहे, 1 plus v square एका बाजूला आहे. आता आपण जो व्हेरिएबल v जिकडे असेल तिकडे dv ला पाठवू आणि जिकडे x असेल तिकडे dx ला सेपरेट करून घेऊया. Therefore 1 by x dx, as variables are separated, so integrating on both sides. आणि मागच्या सेशनमध्ये या प्रकारचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे ते आपण बघितलं आहे. ओके, therefore integral dv upon 1 plus v square is equal to integral 1 by x dx. आता सांगा बरं, 1 upon 1 plus v square कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? 1 upon 1 plus v square हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? करेक्ट, टॅन इनवर्स ऑफ, इथे व्हेरिएबल v आहे, सो टॅन इनवर्स ऑफ v इज इक्वल टू 1 बाय एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे? लॉग एक्सचा. सो इंटिग्रल ऑफ 1 बाय एक्स इज व्हॉट? लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स. डोंट फॉरगेट टू राईट द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. सो टॅन इनवर्स ऑफ v इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस सी. हे झालं जनरल सोल्युशन. परंतु आपला प्रॉब्लेम जो आहे तो एक्स आणि वाय मधला आहे. सो सबस्टिट्युटिंग बॅक फॉर v, तर v काय आहे? v y इज इक्वल टू vx, सो v इज इक्वल टू y अपॉन x. Therefore tan inverse of y by x is equal to log of mod of x plus c. याला अशा प्रकारे चौकट करायची and in the end we'll write
दिस इज जनरल सोल्युशन. तुम्हाला माहिती आहे जनरल सोल्युशन काय असतं आणि पर्टिक्युलर सोल्युशन काय असतं. ज्याच्यात आर्बिटरी कॉन्स्टंट असतात त्याला म्हणतात जनरल सोल्युशन. दिस इज जनरल सोल्युशन ऑफ गिवन differential equation. Okay, this is the method of finding solution of homogeneous differential equation. परत एकदा बघूया आपण काय केले इथे. We have to find the solution of this differential equation. आपण ऑब्झर्व केलं, प्रत्येक टर्म्सची डिग्री चेक केली, प्रत्येक टर्मची डिग्री मिळाली 2. सो दिस इज होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 2. डिग्री 2 म्हणता येईल का? बघा, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1. तर डिग्री याची 1 आहे आणि प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे? 2. सो इट इज होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आपल्याला कळालं की हे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग त्याच्याकरता आपल्याला सबस्टिट्यूशन आहे y इज इक्वल टू वी एक्स. सो dy बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स. या दोन गोष्टींचा उपयोग करून आपण इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूशन केले. सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला व्हेरिएबल्स सेपरेट मिळालेत. देन इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स वी ऑब्टेन द जनरल सोल्युशन. अशाच पद्धतीने तुम्ही डिफरंट प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकतात. अजून एक प्रॉब्लेम आपण बघूया. नाउ फॉर दिस homogeneous differential equation we have to obtain the solution. So we'll write the given equation. We have dy by dx is equal to tan of y by x plus y upon x. Carefully observe kara, it is homogeneous differential equation. So put y is equal to vx, call it as 1. So differentiating with respect to x we get dy by dx is equal to v plus x dv by dx. मग dy by dx साठी इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. सो 1 becomes v plus x dv by dx is equal to tan of y करता काय लिहू शकतो आपण? वी एक्स अपॉन एक्स प्लस वी एक्स अपॉन एक्स. एक्स एक्स गेट कॅन्सल्ड आउट. देअरफॉर व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन ऑफ व्ही प्लस व्ही. आता दोघं बाजूचा जो हा v आहे तो कॅन्सल होईल. देअरफॉर कॅन्सलिंग द v ऑन बोथ साइड्स वी गेट x dv बाय dx इज इक्वल टू टॅन v. आता तुम्ही ते ऑब्झर्व करू शकतात, दोघं बाजूला बघू शकतात की व्हेरिएबल्स हे सेपरेट झालेले आहेत. x इकडे v इकडच्या बाजूला आहे. देअरफॉर आय कॅन राईट dv अपॉन टॅन v इज इक्वल टू 1 बाय एक्स dx. dx इकडे आला, टॅन व्हीला इकडे घेतला, x या बाजूला आला, 1 अपॉन एक्स. व्हेरिएबल्स आर सेपरेटेड. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स, इंटिग्रेटिंग we get dv upon tan v is equal to integral 1 by x dx. ओके, सांगा बरं आता 1 अपॉन टॅन व्ही. 1 बाय टॅन मीन्स कॉट ऑफ व्ही डी व्ही. याला पण एक स्टेप आपण असंच लिहूया, दोघं बाजूचे इंटिग्रल एकदम लिहूयात. आता कॉट व्ही, कॉस अपॉन साईन, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे. देअरफॉर लॉग ऑफ मॉड ऑफ साईन व्ही. बरोबर आहे. इंटिग्रल 1 बाय एक्स लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस
सी घेणार की लॉग सी घेणार? लॉग सी घेतलेलं आपल्याला बेटर राहील, आहे की नाही? सो लॉग ऑफ सी, देअरफॉर लॉग ऑफ मॉड ऑफ साइन, व्ही काय आहे आपलं? व्ही इज वाय बाय एक्स, सो साइन ऑफ वाय बाय एक्स इज इक्वल टू, इथे तुम्ही लॉगॅरिथमचं रूल यूज करू शकतो आपण, ठीक आहे? लॉग ऑफ सी इंटू मॉड एक्स, दोघं बाजूला लॉग आहेत, सो सिम्पली वी कॅन राईट लाईक दिस, साइन ऑफ वाय बाय एक्स इज इक्वल टू, ॲज इट इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, आपण त्याला मॉडमध्ये सुद्धा लिहू शकतो, म्हणून तो होईल सी एक्स साइन ऑफ वाय बाय एक्स इज इक्वल टू सी एक्स. दिस इज जनरल solution of given differential equation. So using the technique of substitution, y is equal to vx or u is equal to vy, we can solve homogeneous differential equations. Okay, thank you.